मला एक सांगायचं होतं. बोल. का असे वागताय तुम्ही अक्षराबरोबर? आधीच तणावाखाली आहे पोरगी. तुम्ही बोलला नाही तर वाईट वाटतं तिला, त्रास होतो ना. नका ना असे वागू. अगं मी मुद्दाम असं वागतोय का? सांग बरं. हे बघ, तिला जो त्रास होतोय ना तो मला अजिबात बघवत नाहीये. अहो मान्य आहे मला, पण सगळं ठीक होईल. आपण कोणाचं वाईट केलं नाही, मग आपल्या पोरीचं का वाईट होईल सांगा बरं. हां, फक्त ना तुम्ही असे वागू नका तिच्याशी. नीट बोला तिच्याशी. हां, आणि तुम्ही ना जास्त बोलू नका आता तिच्याशी. आणि थोडं विद्या. शांत राहा. आणि काय झालं? आम्हाला या घरातून बाहेर पाठवा, म्हणजे तुमच्या अर्धांगिनी घरला परत येते. तुम्ही एक काम करा, आज होळीचा दिवस आहे. आजच्या या मुहूर्तावर तुम्ही आम्हाला वृद्धाश्रमात पाठवा. घरच्या लक्ष्मीला घरला परत येऊ द्या. हां, चांगला मुहूर्त आहे आज सणाचा. काय तुम्ही सणासुदीच्या दिवशी वृद्धाश्रमाची भाषा करता बाईसाहेब? तुमच्या सुखासाठी आधी. आम्ही सुखीच आहे. आम्हाला बरं वाटावं म्हणून नुसतं बोलू नका अधिपती. आम्हाला चांगलंच ठाव आहे, तुमचं सुख सुनबाईंसंग राहण्यातच आहे. ऐका आमचं, हे असं इथं एकटं एकटं राहण्यापेक्षा तुम्ही त्यांना इथं घरला घेऊन या. पाहिजे तर आम्ही येतो तुमच्याबरोबर. त्या जे काय बोलतील ते आपण ऐकून घेऊ, पण आपण त्यांना घरला घेऊनच येऊ. त्यांच्या हस्ते आपण होळी पेटू. काय चला, आम्हाला तुमचा असा उदास चेहरा बघवत नाही. माझी चूक झाली आईसाहेब. आज सणासुदीच्या दिवशी इथं असं तोंड पाडून बसलो, उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. अहो पण तुम्हाला त्रास झाला तर आम्हाला त्रास होणारच. नाही आता मी काय तुम्हाला त्रास देणार नाही आईसाहेब, पण हात जोडतो तुमच्या पुढे. आता तो वृद्धाश्रमाचा शब्द तोंडातून काढायचा नाही. अहो पण अधिपती, सुनबाईंना जर घरला परत आणायचं असेल तर आम्हाला कधी ना कधी वृद्धाश्रमात जावंच लागल. किती दिवस त्या तिकडं, तुम्ही इकडं असं राहणार हो? हां, नाही म्हणजे आम्ही तसंही परत एकदा एक प्रयत्न करणारच होतो. त्यांना भेटून समजावणार होतो की बाई सगळं विसरून जा, ये घरला परत. काय तुम्ही जायची गरज नाही आणि त्यासनी समजवायची गरज नाही. त्या काय बारके आहेत होय त्यासनी समजवायला? त्यांचं त्यासनी कळलं पाहिजे. अहो पण एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? काय नको, मागल्या खेपेला तुम्ही त्यासनी समजवायला गेला, काय झालं बघितलं नव्हं? त्यालाही काय काय बोलल्या तुम्हाला. ते तसं जर परत झालं तर मला सहन होणार नाही. नको, काय गरज नाही. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे जायचं काय काढू नका. आणि राहिला विषय त्या होळीचा, मी येतो 1 मिनिटात तयार होतो. आपल्यासाठी खोळंबली असतील माणसं, मी आलो लगेच येतो. बरं, या तुम्ही खाली तयार होऊन, आम्ही पण आवरतो.